तर नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी काव्याच्या पॉडकास्टमध्ये ध्रुव राठी आला होता आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं मोदीबद्दल, की मोदीपेक्षा एक गाढव बरा आहे. कारण की तो काहीच करणार नाही तिकडे बसून आणि काही नाही करणे हे पण देशाला नष्ट करण्यापेक्षा चांगलेच आहे. हे असं जेव्हा ध्रुव राठीचं स्टेटमेंट जेव्हा व्हायरल झालं, तेव्हा याच्यावरती कॉन्ट्रोव्हर्सी चालू झाल्या. तर काही अंध भक्तांना मला इतकं सांगायचं आहे, हे जे काही ध्रुव राठीला ट्रोल करतात आणि त्याला अँटी नॅशनलिस्ट म्हणून सांगतात. तर अशा लोकांना मी इतकं सांगू इच्छितो, की देशामध्ये राहून किंवा देशाच्या बाहेर राहून आपण देशाचा हिताचा विचार करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला देशामध्येच राहून बोलणं हे गरजेचं नाही. आता तुम्ही बघा सुभाषचंद्र बोस यांनी पण देशाच्या बाहेर राहूनच देशाचा जो स्वातंत्र्याचा लढा आहे त्यामध्ये सहभाग केला ना. मग एखादी जर व्यक्ती म्हणजे ध्रुवसारखी जे जर्मनीमध्ये राहून भारतामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात किंवा ज्या घडामोडी होतात त्याबद्दल जर तो यूट्यूबद्वारे त्याचं मत मांडतोय, तर यामध्ये काय द्वेष वगैरे किंवा विरोध करण्याची मला नाही वाटत काय आवश्यकता आहे. आता सांगायला गेलं तर तुम्ही बघा, त्या काव्याचा पॉडकास्ट नक्की बघा. त्या पॉडकास्टमध्ये लास्टला तुम्ही बघा, काव्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही बुक्स आहे ते ध्रुवला दिलं. आता मला असं वाटतं ध्रुवने ऑलरेडी ते बुक्स वाचलं असेल आणि तो स्वतः आंबेडकरांना त्याचा आयडल मानतो. तर यावरून आपण थोडासा विचार केला पाहिजे. तर तो काही अँटी नॅशनलिस्ट नाही आहे किंवा देशामध्ये जी काही चुकीची सिस्टम चालू आहे त्याच्याबद्दल जो काय बोलतो तर ते योग्यच बोलतो. तर ध्रुवचं असं जे काही कॉन्ट्रोवर्शियल वाक्य होतं, तर त्यामुळे काही मीडिया चॅनल्स आहे ना, त्यांनी सांगितलं की ध्रुवचं असं डायरेक्टली प्राईम मिनिस्टरला बोलणं हे खूपच चुकीचं आहे, की ते एका देशाचे पंतप्रधान आहे. तर ध्रुवने असं नाही बोललं पाहिजे किंवा काय. तर अशाने मी इतकं सांगू इच्छितो, की तुमचे जे काही आका आहे AKA त्यांनी पण असंच आपले भारतीय सैन्य आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं, की जे काही व्यावसायिक आहे त्यांचं धाडस हे सैन्यांपेक्षा पण जास्त आहे. तुम्ही खाली बघू शकता. तर हे कितपत योग्य आहे. ध्रुवला तुम्ही लोक बोलतात ना, की ध्रुवने PM बद्दल चुकीचं बोलला किंवा काय. तर नरेंद्र मोदींनी सैन्यांबद्दल किती बरोबर बोलले हे आपल्याला या स्टेटमेंटमध्ये कळालंच असेल. तर लक्षात असू द्या, आपण कोणावरती पण एखादं ब्लेम करतो ना, तर सर्वात पहिले आपण ब्लेम करणाऱ्या व्यक्तीची ना स्टडी केली पाहिजे. त्या व्यक्तीने ब्लेम करण्यासारखं असं काय केलेलं आहे. ज्या लोकांचा आपण विरोध करतो किंवा ज्या लोकांचं आपण समर्थन करतो ना, त्यांच्याबद्दल पण त्यांनी त्यांच्या पास्टमध्ये चुका केल्या आहे की नाही, या गोष्टींचा पण आपल्याला ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्यानंतर आपलं जे काय मत आहे ते मांडलं पाहिजे. का फक्त त्यांनी एखादं कॉन्ट्रोवर्शियल वाक्य बोललं आणि आपण धडाधड त्याच्यावरती आपण आपले मत मांडत गेलो, तर हे चुकीचं आहे.